नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे प्राध्यापक गणपत उगडे। चला तर मित्रांनो, मला कल्पना आहे की तुम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात। कोणी राज्यसेवा, तसेच संयुक्त गट ब, PSI, STI, ASO, त्याचबरोबर काही जण सरळ सेवा अर्थातच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, पोलीस भरती, वनरक्षक, तसेच काही इंजिनियर असतील तर PWD, WRD, WCD, सिडको, म्हाडा अशा विविध स्पर्धा परीक्षांची तुम्ही तयारी करत आहात। पण कोणतीही परीक्षा म्हटलं की प्रत्येक परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे। त्यातीलच आज आपण एक महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत, अर्थातच तो आहे मराठी भाषेतील वाक्प्रचार। काय आहे तो? मराठी भाषेतील वाक्प्रचार, वाक्प्रचार। आता याचा जर विचार वगैरे केला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना परीक्षेला या घटकावरती 100% गॅरंटेड प्रश्न हे असतातच। आता याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात तर परीक्षेला एखादा दुसरा वाक्प्रचार असतो। उदाहरणार्थ या ठिकाणी दिलं सुपारी देणे, सुपारी देणे। दुसरा काय की सुळावरची पोळी, सुळावरची पोळी। तिसरा दिला काय उदक सोडणे, उदक सोडणे। चौथा या ठिकाणी दिला की या ठिकाणी दुसरा शब्द दिला बोटे मोडणे, बोटे मोडणे, मोडणे। केसाने गळा कापणे, केसाने गळा कापणे, केसाने गळा कापणे। आता या ठिकाणी पहा काय केलेलं आहे, 1 सुपारी देणे, 2 सुळावरची पोळी, 3 उदक सोडणे, 4 बोट मोडणे, 5 केसाने गळा कापणे। अशा प्रकारचे तुम्हाला काय केले जातात, काही वाक्प्रचार दिले जातात। मग वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा, त्याचबरोबर चुकीची जोडी ओळखा, बरोबरची जोडी ओळखा, किंवा एखादा संवाद दिला जातो, या संवादामध्ये कोणता वाक्प्रचार आलेला आहे, अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न विचारले जातात। आणि या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आता आपल्याला या भागाचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आता तुम्ही सांगा की काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी सुपारी देणे म्हणजे काय? तर सुपारी देणे याचा अर्थ सौदा करणे, करार करणे। सुळावरची पोळी म्हणजे जीव धोक्यात घालणारे काम, जीव धोक्यात घालणारे, जीव धोक्यात घालणारे काम। उदक सोडणे, उदक म्हणजे काय? पाणी। उदक सोडणे याचा अर्थ त्याग करणे, बरोबर आहे ना। बोटे मोडणे याचा अर्थ काय होतो? व्यर्थ चरफडणे, व्यर्थ चरफडणे। केसाने गळा कापणे याचा अर्थ काय होतो? विश्वास घात करणे, विश्वासघात करणे। मग आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे असं की सुपारी देणे, खरोखर सुपारी घ्यायची दुसऱ्याच्या हातावर टेकवायची नाही। सुळावरची पोळी, असाच सूळ, त्रिसूळ वगैरे त्याच्यावर पोळी टांगायची, तसा पण प्रकार नाही। उदक सोडणे म्हणजे पाणी सोडायचं, असं तांब्याने ग्लासाने नाही। बोट मोडणे म्हणजे अशा प्रकारची बोट मोडली। केसाने गळा कापणे, केस घेतला गळा कापणं, असा याचा अर्थ होईल का? नाही। याचा अर्थ काय होतो? शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला जो शब्दसमूह आहे त्या शब्दसमूहाला मराठी भाषेतील वाक्प्रचार असे म्हणतात। काय सांगितलं परत एकदा पहा, नीट लक्षात घ्या। पहा की शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न, शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न, अर्थापेक्षा भिन्न, भिन्न। विशिष्ट अर्थाने, विशिष्ट अर्थाने, अर्थाने रूढ होऊन बसलेला, विशिष्ट अर्थाने
रूढ होऊन बसलेला बसलेला जो शब्दसमूह आहे शब्दसमूह आहे त्यास मराठी वाक्प्रचार असे म्हणतात। यात वरवरचा अर्थ वेगळा असतो व आंतरिक खोलवर दडलेला जो काय अर्थ आहे तो अर्थ काय असतो वेगळा असतो। आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला जो शब्दसमूह आहे त्या शब्दसमूहाला मराठी भाषेतील वाक्प्रचार असे म्हणतात। मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना असे एक ना अनेक कमीत कमी 2 ते 3 मार्कासाठी कधी 4 मार्कासाठी देखील वाक्प्रचार व म्हणी दिल्या जातात। आता याचा विचार करत असताना असे कितीतरी आहे। उदाहरणार्थ काय होतं लंकेची पार्वती असणे। आता लंकेची पार्वती असणे म्हणजे अंगावरती एकही दागिना नसलेली स्त्री, बरोबर आहे ना। मी जर म्हटलं काय गचांडी देणे, आता गचांडी देणे म्हणजे काय करणं हकलपट्टी करणं। पहा गचांडी देणे गचांडी गचांडी देणे याचा अर्थ काय होतो हकलपट्टी करणे, याला म्हणायचं गचांडी देणे, बरोबर आहे ना। मी जर दुसरा वाक्प्रचार पाहिला आकाशाला गवसणी घालणे। आता आकाश कुठं आहे त्याला गवसणी घालायची म्हणजे आकाशाला गवसणी घालणे याचा अर्थ अशक्य गोष्ट शक्य करू पाहणे, बरोबर आहे ना। अशक्य गोष्ट शक्य करू पाहणे म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येते पोटाला चिमटा घेणे। आता पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय खरोखर असा चिमटा घ्यायचा का नाही, तर पोटाला चिमटा घेणे याचा अर्थ काय होतो काटकसर करणे। आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन मुलाला डॉक्टर केलं, बरोबर आहे ना। म्हणजे पोटाला चिमटा घेणे याचा अर्थ काय होतो काटकसर करणे। मग अशा पद्धतीचे जे काही वाक्प्रचार आहे ते वाक्प्रचार मराठी भाषेमध्ये दिले जातात। तुम्ही मोरा वालिंबे असेल बाळासाहेब शिंदे असेल किंवा इतर क्रमिक पुस्तकं वगैरे असतील प्रत्येक पुस्तक गद्यपाठ असेल पद्यपाठ असेल अगदी 5वी पासून 10वी पर्यंतची जी काही क्रमिक पुस्तकं आहे त्या क्रमिक पुस्तकाखाली जर तुम्ही म्हणी आणि वाक्प्रचार एवढे जरी पाहिले तर 100% तुमचे त्या ठिकाणी 2 ते 4 मार्क निश्चितपणे तुम्हाला प्राप्त झालेले असतील। चला तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा आपण भेटूया पुढील नवीन घटकामध्ये। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्स।